आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार। KYC प्रक्रियेमुळे थकलेला 3 महिन्यांचा 4,500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे। राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होणार। 23 फेब्रुवारीपासून अधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट मांडणार। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत। त्यामुळे विधिमंडळाच्या इतिहासात मुख्यमंत्री असून देखील अर्थसंकल्प मांडणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत। यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्री खात्याची जबाबदारी होती। त्या सरकारमध्ये फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला होता। आता राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत। लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली। पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार। अजित पवारांनी राबवलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीडचे पालकमंत्री पद देखील रिक्त होते। हे पद भाजपकडे जाईल अशी चर्चा असतानाच अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते। अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला ठोस दिशा देत बारामतीच्या धर्तीवर बीडचा विकास ही घोषणा केली होती। निरक्षम केळीला खानदेशात कमाल 2200 रुपयांचा दर। स्थानिक किंवा देशांतर्गत बाजारात पाठवणुकीच्या केळीला 1400 ते 1600 रुपये प्रति क्विंटलवर ते दर स्थिर आहे। शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लातूरच्या प्रचार सभेत हमी। कर्जमाफीबाबत पसरवले जात असलेले गैरसमज दूर करत बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देणार आहे। राज्यातील उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रातही महात्मा फुले योजना। आता बाह्य रुग्ण विभागातील उपचारही मोफत मिळतील। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून आता प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्येही मोफत उपचार सुरू झाले। बाह्य रुग्ण सेवेत सुमारे 2000हून अधिक आजारांचा लाभ नागरिकांना मिळणार असून आरोग्य केंद्राच्या सुविधांनाही त्यांना निधी मिळणार आहे। नियम मोडल्यास वाहनाची नोंदणी रद्द आणि लायसन देखील जाणार। मोटर वाहन कायद्यात बदल। वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार। वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असेल तर 4 वेळापर्यंत ताकीद आणि दंड ठोठावला जाईल, पण 5व्यांदा चूक केल्यास RTO कडून तुमचे लायसन आणि गाडीचा नंबर कायमचा बाद करण्यात येणार आहे। भाववाढीची झळ आली पण हात रिकामेच। हंगाम संपताच हळदीच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी। साठा करणाऱ्यांना भाववाढीचा फायदा। नवीन हळद साधारणतः 15 मार्च नंतर बाजारात येण्याची शक्यता आहे। सध्याचे बाजारपेठेतील तेजी पाहता येणाऱ्या नवीन हंगामात हळदीला समाधानकारक भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। जर ही दरवाढ कायम राहिली तर पुढील वर्षी शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो। मात्र सध्याच्या स्थितीत भाव असून माल नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही, राष्ट्रीय साखर महासंघाचा दावा। हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रति एकर सुमारे 15 टन ऊस उत्पादनात घट होते, अशी विनाकारण चर्चा घडवून आणण्यामध्ये येत आहे। हार्वेस्टर मशीनद्वारे ऊसाची कापणी केल्यास उत्पादनात घट होत नाही, असा दावा राष्ट्रीय साखर महासंघाकडून करण्यात आलेला आहे। दूध उत्पादकांसाठी खुशखबर। गोठ्यात आता कालवडी दिसणार। सिमेंटसाठी DPCतून 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार। दूध उत्पादकांसाठी नवीन प्रयोग। कालवडीचा जन्म वाढवण्यासाठी 1 कोटींचा निधी। अमरावती जिल्ह्यात 706 गावांना पाणी टंचाईची झळ। उपाययोजनेसाठी 722 कामांची मात्रा। खासगी 143 विहिरींचे अधिग्रहण। मार्च पश्चात जिल्ह्यातील 132 गावांमध्ये 143 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे। हा किमान 95 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। 51 गावांमधील विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे। स्रोतांच्या बळकटीकरणावर 136 गावांमध्ये 2.61 कोटींचा खर्च होणार आहे। गेल्या 10 वर्षात 93,000 शाळा बंद। शिक्षण राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आघाडीवर। शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चात 15,000 कोटींची वाढ। आता 12 ऐवजी 13 जिल्ह्यातून महामार्ग जाणार। प्रकल्पाच्या भूसंपादनाचा खर्च राज्य सरकार उचलणार। भूसंपादनासाठी सरकार कर्ज घेणार। 395 गावांपैकी 146 गावांची संयुक्त जमीन मोजणी पूर्ण। अंबाबाई कोल्हापूरचं, तुळजापूर धाराशिव, माहूर नांदेड ही शक्तीपीठे जोडली जाणार।
जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा, पारा पोहोचला 34 अंशावर, पारा 32 अंशावर पोहोचला. रात्रीच्या तापमानात देखील वाढ. जिल्ह्यात यंदा निसर्गाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या जळगावकरांना आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली. नाशिकच्या शेतकऱ्यांची पीक पाहणीकडे पाठ. 18% नोंदणी आता प्रशासकीय मदतीने पाहणी होणार. नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने सहाय्यकांची नेमणूक केली असून ई पीक पाहणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवान प्रयत्न सुरू आहेत. पवना इंद्रायणी नदी पुनर्जीवनाला वेग. 826 कोटींच्या मेगा प्रकल्पासाठी निविदा मुदतवाढ. कंत्राटदारांना सहभागाची संधी. पीक पाहणी सहाय्यकांचा जीव टांगणीला नाव विमांना मोबदला. सहाय्यकांच्या पदरी निराशा. इंधनाचा खर्चही मिळत नसल्याची सहाय्यकांची ओरड. रब्बी हंगामातील ई पीक पाहणीची मुदत 24 जानेवारी रोजी संपली असून 25 जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरील दुसऱ्या टप्प्यातील पीक पाहणीला सुरुवात झाली. मात्र तप्त उन्हाच्या झळा आणि वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतात जाऊन नोंदणी करणाऱ्या या सहाय्यकांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सरकारने जाहीर केलेले अत्यल्प मानधनही त्यांना गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून रखडल्याने या तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय आणि एका गावातून दुसऱ्या गावात आणि तिथून दूरवर असलेल्या शेतांच्या बांधावर जाण्यासाठी सहाय्यकांना स्वतःच्या दुचाकीचा वापर करावा लागतो. सध्याच्या महागाईच्या काळात इंधनाचा खर्चही खिशातून करावा लागत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार. एकनाथ शिंदे यांची ग्वाही. जेवळी येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याचं आश्वासन दिलंय. महायुती सरकार विकास, कल्याणकारी योजना आणि महिला सशक्तीकरण तसंच रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचं त्यावेळी यांनी सांगितलंय. अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकली. 8 खासदार निलंबित. निलंबनात काँग्रेसचे 7 तर मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराचा समावेश. लोकसभेत माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावरून पुन्हा वाद. 3 वेळा कामकाज तहकूब. सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही संदर्भ देत चीनशी झालेल्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला होता. मंगळवारीही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली आणि याच दरम्यान राहुल गांधी यांनी या पुस्तकातील लेख सत्यापित करून पटलावर मांडला. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर घोषणा होणार. जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यानंतर 9 तारखेला पक्षाच्या कार्यकारी समितीची अधिकृत बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतरच त्या अधिकृतपणे आपला कार्यभार स्वीकारतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.